तर भारतीय सैन्यानं अद्दल घडवल्यानंतर आता पाकिस्तान वटणीवर आलाय। पाक लष्कराकडून काल रात्री सीमेवर कोणताही गोळीबार झालेला नाहीये। काल रात्री सीमेवर शांतता होती, कोणत्याही घटनेची नोंद नाहीये। अमृतसर आणि जैसलमेर मधील जनजीवनही हळूहळू पूर्वपदावर येत आहे। थेट अमृतसर आणि जैसलमेर मधली आत्ताची सकाळची नेमकी काय परिस्थिती आहे या सगळ्या संदर्भातील अपडेट्स घेऊया। अमृतसरहून आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे आहेत आपल्यासोबत जोडले गेलेले, आणि जैसलमेर मधनं गिरीश गायकवाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तर सगळ्यात आधी जाऊया अमृतसरमध्ये प्रदीप, काल आपण पाहिलं अलर्ट होता, दुकानं सुद्धा म्हणजे बाजारपेठा सुद्धा पूर्णपणे खुल्या नव्हत्या। आजची नेमकी आता सकाळपासूनची काय परिस्थिती आहे, प्रशासनाकडून एकंदरीतच परिस्थिती संदर्भातले काय अपडेट्स नागरिकांना दिले गेलेत? श्रुती, खरं तर गेल्या 8 दिवसांपासून अमृतसरकरांना जो आहे तो काल रात्री दिलासा पाहायला मिळाला, कारण काल रात्री कोणताही ब्लॅकआउट जे आहे अमृतसर शहरामध्ये झालं नाही। पाकिस्तानकडून खरं तर सीमारेषेवरती जो गोळीबार किंवा ड्रोन अटॅक करण्याचा प्रयत्न होत होता तो प्रयत्न काल रात्री थांबला, आणि त्यामुळे अमृतसर शहरामध्ये सीमालगतचं असणारे हे अमृत शहर जे आहे काल कोणत्याही पद्धतीचं ब्लॅकआउटमध्ये गेलेलं पाहायला मिळालं नाही। मात्र सध्या आपण पाहतोय की सकाळच्या सत्रामध्ये नागरिक जे आहे ते हळूहळू बाहेर पडतायत। दुकानं उघडण्याची वेळ 10ची आहे, त्यामुळे 10 नंतर आपल्याला स्पष्ट होईल की आज जनजीवन जे आहे ते पूर्वपदावरती येतंय का। मात्र सकाळच्या सत्रामध्ये अनेक नागरिक जे आहेत ते आपापल्या कामाच्या निमित्तानं घराबाहेर पडतायत। अमृतसर शहरामध्ये सातत्यानं पाकिस्तानकडून ड्रोन अटॅक जो आहे तो करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता, आणि त्यामुळेच अमृतसर शहर जे आहे ते रेड अलर्ट मध्ये होतं। अमृतसर शहर जे आहे ते अजूनही रेड अलर्ट मध्येच आहे। मात्र सकाळचं जनजीवन जे आहे ते हळूहळू पूर्वपदावरती येताना पाहायला मिळते, कारण काल नागरिकांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली होती, कारण शस्त्रबंदी जी आहे ती घातल्यानंतर सुद्धा पाकिस्तानकडून युद्धबंदीचं उल्लंघन जे आहे ते करण्यात आलं, आणि त्यानंतर ड्रोन अटॅक जो आहे अमृतसर शहरावरती करण्याचा प्रयत्न झाला। अमृतसर शहराच्या जवळच काही भागामध्ये मिसाईलचे तुकडे जे आहे ते सुद्धा पडलेले आपल्याला पाहायला मिळाले, त्यामुळे नागरिक जे आहे ते घराबाहेर पडत नव्हते। मात्र आता सकाळच्या सत्रामध्ये हळूहळू वाहनं जे आहेत ते रस्त्यावरती येत आहेत, नागरिक घराबाहेर पडत आहेत। 10 वाजता पूर्णपणे दुकानं उघडली जातात, काही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र अमृतसर शहर जे आहे ते अजूनही आपल्याला रेड अलर्ट मध्ये पाहायला मिळते। पाकिस्तानकडून जरी सुद्धा कुरापती थांबलेल्या असल्या तरी सुद्धा आपलं तिन्ही दल जे आहे ते सीमारेषेवरती अलर्ट मोडवरती पाहायला मिळते। मात्र इथले नागरिक जे आहे ते सातत्यानं सांगतात की आमच्या मनामध्ये अजूनही भीती आहे, त्यामुळे आजच्या दिवसामध्ये अमृतसर शहरामधलं जनजीवन जे आहे ते पूर्वपदावरती येते, काही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अमृतसर शहराला लागूनच असणारी जी अटारी बॉर्डर आपली भारत आणि पाकिस्तानची सीमा आहे त्या अटारी बॉर्डरवरती सुद्धा आपल्याला तणावपूर्ण शांतता जी आहे गेल्या 2 दिवसांपासून पाहायला मिळते। अमृतसर शहराच्या बाजूलाच असणाऱ्या भारत पाकिस्तान सीमेवरती सांबा सेक्टर येतं, त्या सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून बेछूट गोळीबार जो आहे तो सीमारेषेवरती करण्यात येत होता, मात्र तो अखेर थांबलेला आहे। आणि अमृतसर शहर जे ब्लॅकआउट मध्ये गेलेलं होतं, काल कोणताही ब्लॅकआउट जो आहे अमृतसर शहरामध्ये झालेला पाहायला मिळाला नाही, त्यामुळे अमृतसरकरांना एक दिलासा जो आहे तो कालच्या रात्री आपल्याला पाहायला मिळाला। नक्कीच आता थेट जाणार आहोत जैसलमेर मध्ये गिरीश यांच्याकडे। गिरीश, जैसलमेर मधली कालची रात्र आणि आज आता सकाळपासून परिस्थिती नेमकी कशी आहे? जनजीवन सुरळीत झालंय का? नक्की श्रुती, आपण पाहतोय की जैसलमेर एकदा पूर्वपदावर येताना आता पाहायला मिळते। कालची रात्र शांत होती, कुठलेही हल्ले झाले नाहीत, रेकॉर्डवर नाही आहेत अशी माहिती जी आहे ती जिल्हा प्रशासनाकडून मिळालेली आहे। आणि आज आपण पाहतोय की जी दुकानं आहेत ती आता उघडायला सुरुवात झालेली आहे। 11-12 वाजेपर्यंत ही दुकानं पूर्णपणे उघडणार आहेत का हे पाहणं महत्त्वाचं जरी असलं तरी देखील 6 वाजेपासून पुन्हा एकदा ब्लॅकआउट होईल असं सुद्धा बोललं जात आहे। प्रशासनाकडून याबाबतची अधिकृत माहिती दिली जाईल। आणि आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 12 वाजताची जी बैठक आहे दोन्ही देशांच्या ची, यावर जैसलमेरकरांचं लक्ष लागलेलं आहे, कारण या बैठकीमध्ये शस्त्रसंधी कशा पद्धतीनं पुढे नेली जाते किंवा सीज फायर आणखी पुढे होणार आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, किंवा युद्ध पुन्हा सुरू होईल का अशी एक भीती सुद्धा जैसलमेरकरांच्या मनामध्ये आहे। आणि त्यामुळे आपण पाहतोय की आजच्या बैठकीवर या सगळ्या लक्ष लागून असणार आहे। आपण जर पाहिलं तर काल सुद्धा ब्लॅकआउट होता, संध्याकाळी 6 वाजेपासून प्रशासनाच्या गाड्या, आर्मीच्या गाड्या आणि त्यासोबतच पोलीस प्रशासनाच्या गाड्या या ठिकाणी फिरत होत्या, इथल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या गाड्या फिरत होत्या आणि सगळ्यांना आपापल्या घरी जाण्यास सांगितलं। संध्याकाळी 6 वाजेपासून रात्री सकाळी 6 वाजेपर्यंत पूर्णपणे ब्लॅकआउट ठेवण्यात आल्या होत्या। विजेचा वापर करू नका अशा सुद्धा सूचना या सगळ्यांना देण्यात आल्या होत्या, कारण आपण जर पाहिलं तर जैसलमेरची जी बाउंड्री आहे पाकिस्तान सोबतची ती जवळपास 450 किलोमीटरची आहे, आणि त्यामुळे अतिसंवेदनशील हा संपूर्ण परिसर मानला जातो। अलर्ट झोन मध्ये आहे आणि पावलोपावली प्रत्येकाची दक्षता घेतली जाते। मात्र कालची जी रात्र होती ती शांतीची रात्र गेल्याचं सुद्धा बोललं जातं, आणि सुखानं चैनीनं हे सगळे नागरिक जैसलमेरकर झोपले अशी सुद्धा माहिती मिळते। पण आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण दोन्ही डीजीएम मध्ये नेमकी काय बैठक होते
आहे आणि जी माहिती समोर येते त्यानुसार POK आपल्याला हवा आहेत आणि त्यासोबतच दहशतवादी कारवाया ज्या झालेल्या आहेत त्याबाबत भारतानं आपली भूमिका परखडपणे मांडलेली आहे. जे दहशतवादी आहेत ते सुद्धा भारताच्या स्वाधीन पाकिस्ताननं करावे आणि मगच इतर चर्चा करावी अशी सुद्धा माहिती समोर येते. त्यामुळे भारताची नेमकी भूमिका काय असणार आहे या सगळ्या संदर्भातली हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. आणि DGMOच्या आजच्या बैठकीवर उभ्या देशाच्या जैसलमेरकर वासियांचं लक्ष लागलंय. श्रुती, नक्कीच. जम्मू मधून कृष्णा, अमृतसर मधनं प्रदीप आणि जैसलमेर मधनं गिरीश, तुम्ही अपडेट्स देत राहा. तूर्तास तुम्हा तिघांचेही धन्यवाद. संपूर्णपणे माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलीत त्या